जिथे संघर्ष तिकडे शिवसेना. ही जी समोर आहे ती खरी शिवसेना. सरकार वगैरे असतं आपलं, राज्य आपलं येतं, पण या भगव्या झेंडा जो हातात घेऊन तो शिवसैनिक इथे उन्हातानात चालतोय, त्या माय बहिणी महिला क्रांती चौकापासून या गुलमंडीपर्यंत तळपत्या उन्हात महागाई विरोधी आक्रोश व्यक्त करत इथपर्यंत चालत आला. ह्याचं नाव शिवसेना. सरकार मंत्रालयात, शिवसेना रस्त्यावरच. आणि हीच शिवसेना बाळासाहेबांना आणि उद्धवजींना अभिप्रेत आहे. व्यासपीठावरील शिवसेनेचे सर्व प्रमुख मान्यवर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, मंत्री महोदय मुंगरे साहेब, विनोद घोषाळकर, प्रदीप जयस्वाल, उदयसिंग राजपूत आणि अंबादास दानवे यांनी हा सगळा आजच्या मोर्चाचं आयोजन केलं आणि संपूर्ण देशामध्ये आजच्या मोर्चाविषयी उत्सुकता लागली. महागाई विरुद्ध हा पहिला मोर्चा आहे त्या देशातला जिथे जनता रस्त्यावर उतरलेली आहे. आणि मगाशी मी सांगितलं, हा जो आक्रोश आहे, हा आक्रोश या सगळ्यांच्या माध्यमातून आज दिल्लीपर्यंत पोहोचलेला आहे. महागाई विरुद्ध मोर्चा हे शिवसेनेला नवीन नाही. शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळामध्ये घोषाळकर मगाशी आठवण करून देत होते की बाळासाहेब ठाकरे स्वतः महागाई विरोधी मोर्चाचं नेतृत्व करत होते. अनेकदा महासाहेब मीनाताई ठाकरे यांनी महागाई विरोधी मोर्चाचं नेतृत्व केलेलं आहे. आणि वेळोवेळी जेव्हा जेव्हा जनता महाराष्ट्र अशा संकटाशी सामना करत असतो तेव्हा बेपर्वा होऊन शिवसेना रस्त्यावर उतरते आणि तळपता हा भगवा झेंडा घेऊन हा आक्रोश व्यक्त करत संघर्ष करत पुढे जाते. महागाई आहे खरं म्हणजे हा मोर्चा दिवाळीच्या आधी निघायला पाहिजे, पण लोकांना आपण दिवाळी आनंदाने साजरी करून दिली. संभाजीनगरच्या घराघरावर आपण भगवे ध्वज लावले आणि बहुतेक त्या भगव्या ध्वजानेच आपल्याला प्रेरणा दिली की आता अन्याय वाढलाय, महागाई वाढली आहे, रस्त्यावर उतरा, संघर्ष करा. सकाळी पत्रकारांनी प्रश्न विचारला मला, महाराष्ट्राचं सरकार तुमचं आहे आणि तुम्ही महागाई विरुद्ध मोर्चा काढा. मी म्हटलं हो, महागाई ही राष्ट्रीय समस्या, हा एका राज्याचा विषय नाहीये. पेट्रोल डिझेल चे भाव कमी करणं हे राज्याच्या हातात नाही. मगाशी फार चांगला आपण एक तक्ता दिला. पेट्रोलियम कंपन्या महाराष्ट्र सरकारच्या मालकीच्या नाही, तेलाच्या विहिरी आमच्या मालकीच्या नाही. 2014 साली 78 रुपये होतं पेट्रोल, आज 125 आहे. परवा 5 रुपये कमी केले असं नाही, झाले की नाही मला माहित नाही. 5 रुपये कमी केले, ते 5 रुपये काही शहरात झाले, काही शहरात झाले नाही. अजूनही 100च्या वरच आहे. होय,
अजूनही 100च्या वरच आहे. मग मला प्रश्न विचारला, केंद्र सरकारने 5 रुपये कमी केले, राज्य सरकार किती कमी करणार? मी सांगितलं केंद्र सरकारनं 50 रुपये कमी करावे, मग राज्य सरकार विचार करेल. करताय? केंद्र सरकारने 50-55 रुपये कमी करावे, मग राज्य सरकारचे व्हॅट वगैरे जे काय आपण ते कमी करतो त्याच्यावरती विचार करू. पण आधी केंद्र सरकारने 50 रुपये कमी करावे. काही राजकीय पक्ष विचारतात की महागाई विरुद्ध मोर्चा काढताय. हे ढोंग. मग 5 वर्षापूर्वी स्मृती इराणी सिलेंडर घेऊन नाचत होती. नक्की कोणतं सिलेंडर माहित नाही, पण सिलेंडर रस्त्यावरती घेऊन आले होते. आता स्मृती इराणी आणि त्यांचा पक्ष केंद्रानं लादलेल्या महागाई विरुद्ध आंदोलन करणार असेल, आम्ही त्यांच्या सवाल घेऊ. आमचा प्रश्न जनतेशी. स्मृती इराणीने संभाजीनगरला यावं, आम्ही त्यांना 50 सिलेंडर रिकामे देऊ. बसा रस्त्यावर. आज अनेक ठिकाणी सिलेंडर भंगारात काढले. उज्ज्वला योजनेत अनेक राज्यामध्ये पहा सिलेंडर भंगारामध्ये निघाले. 1000 रुपयाच्या वर स्वयंपाकाचा गॅस, रॉकेल महाग आहे, डिझेल महाग आहे, शेंगदाणे. अरे शेंगदाणे तरी स्वस्त ठेवा. काही लोकांची सोय संध्याकाळची असते. तुम्ही आमचा तोडचा शेंगदाणे काढून घेताय. अरे लोकांनी जगायचं जगून देत नाही. हे सिमेंट, इलेक्ट्रिक मोटार्स, मोबाईल इन्कमिंग फ्री होतं. आता चार्जिंग 79 रुपये. गॅस सबसिडी कमी केली. ही हा काय गमतीची गोष्ट नाही आहे. गेल्या 2 वर्षामध्ये या महागाई आणि सरकारच्या आर्थिक धोरणाला कंटाळून 17,000 लहान व्यापाऱ्यांनी आत्महत्या केली. लक्षात घ्या, 17,000. या देशामध्ये लहान व्यापारी मारला गेला, सामान्य माणूस मारला गेला. महागाईला कंटाळून मध्यमवर्गीयांनी आत्महत्या केली. नरेंद्र मोदी काय करतात? नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रधानमंत्र्यांनी स्वतःसाठी विमान खरेदी केलाय सरकारी पैशातून. त्याची किंमत 18,000 कोटी आहे. परदेशात जाण्यासाठी विमान लागतं 18,000 कोटी. एअर इंडिया विकली 17,000 कोटी आणि विमान खरेदी केलं 18,000 कोटी. ही आपल्या देशाची स्थिती आहे. अशा सरकारचं काय करायचं? मगाशी चांगल्या घोषणा होत्या. मगाशी काय घोषणा होती? ह्याच्यामध्ये तुम्ही अनेक भाव लावले. तुम्हाला माहिती आहे का? माचिस बॉक्स 75 पैसे होता, आज 2 रुपये झाला. माचिस बॉक्स सगळ्यात स्वस्त वस्तू होती, आज 2 रुपये झाला. रस्त्यात जाता येताना आपण कोणालाही माचिस मागायला वेगळी गाडी शिरगाव आहे का? आणि लोक द्यायचे घ्या. आज विचार करतात 2 रुपये झाले. झालंय ना? या महागाई विरुद्ध रस्त्यावरती उतरून आक्रोश नाही करायचा तर काय करायचं? हा आक्रोश मोर्चा महाराष्ट्रातल्या अशा शहरामध्ये निघालेला आहे ज्या संभाजीनगरनं अन्यायाविरुद्ध, जुलमाविरुद्ध, निजामशाही विरुद्ध हा मोठा लढा दिलेला आहे. आणि हा लढा सुद्धा सध्याच्या निजामशाही विरुद्ध आहे, ज्याने आपल्यावरती महागाई घातली. ही निजामशाही एक प्रकारे आहे. लोकांवरती काय फक्त तलवारीने आणि बंदुकीने गोळ्या घातल्या म्हणजे अत्याचार होतो असं नाही. हा महागाईचा बॉम्ब, या महागाईचा हल्ला हा सुद्धा जुलूम आणि अत्याचार आहे. या राज्यामध्ये आमचं सरकार आहे. या राज्यामध्ये मुख्यमंत्री आपले आहेत. या राज्यामध्ये मंत्री आपले आहेत. पण सरकारला काम करू द्यायचं नाही. सरकारची आर्थिक कोंडी करायची. रोज मंत्र्यांच्या घरामध्ये, महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या दारामध्ये ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स अशा यंत्रणा पाठवून
आमची नातेबंदी करायची, सरकार पाडण्यासाठी, सरकार अस्थिर करण्यासाठी आपल्या प्रिय उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून बाहेर काढण्यासाठी रोज अंतकारस्थान सुरू आहे. ते महागाईवर बोलत नाही. आज अमरावतीमध्ये दंगा झाला, त्रिपुरामध्ये काहीतरी घटना घडली, त्रिपुरामध्ये, आणि भारतीय जनता पक्षानं महाराष्ट्रामध्ये दंग्याला सुरुवात केली. का? महागाईवरचं लक्ष वळावं, लोकांचे प्रश्न समोर येऊ नयेत. महागाई, बेरोजगारी, 4.5 कोटी लोक, तरुण मुलं गेल्या 2 वर्षामध्ये बेरोजगार झालेले आहेत, त्यांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. मोदी म्हणाले होते ना, प्रत्येक वर्षी 2 कोटी लोकांना नोकऱ्या. अरे 2,000 लोकांना नोकऱ्या द्या का? तर त्या 2 कोटी लोकांना नोकऱ्या देण्याची भाषा तुम्ही केली. 100 दिवसामध्ये महागाई कमी करण्याचं वचन आपण दिलं होतं. 100 दिवसामध्ये आने दो हमारी सरकार. आलं ना सरकार? दोनदा आलं, दोनदा दिलं, दोनदा सरकार दिलं तुमच्या हातामध्ये. मित्रांनो, सरकार आलं. महागाई कमी झाली का 100 दिवसात? सरकार महागाई कमी करत नाही. महागाईचा प्रश्न विचारला की भारत पाकिस्तान, सर्जिकल स्ट्राईक. महागाईचा प्रश्न विचारला की चीनची घुसखोरी. महागाईचा प्रश्न विचारला की हिंदू मुसलमान. अरे महागाईवर बोला, बेरोजगारीवर बोला, या देशाच्या प्रमुख समस्यांवरती बोला. ते सगळं सोडायचं आणि फालतू विषय, ज्याचा सामान्य जनतेशी काही संबंध नाही, अशा विषयावरती लोकांना गुंडाळ करायचं, अशा प्रकारचं राजकारण या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. महाराष्ट्रात दंगली पेटवायचं कारस्थान सुरू झालेलं आहे. एक लक्षात घ्या, जर जसा केंद्र सरकार विरुद्धचा रोज संताप, आक्रोश वाढत जाईल, तर तसा ह्यांच्याकडे एकच मार्ग असतो, जाती आणि धार्मिक दंगली पेटवायची, दंगली घडवायची, जाळपोळ करायची, पेटवापेटवी करायची, महाराष्ट्राला आग लावायची, आणि मग सांगायचं की यांना राज्य करता येत नाही, तर राज्य बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लावा. अशा प्रकारचं कारस्थान त्या महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाने चालवलेलं आहे आणि केंद्र सरकार त्यांना पाठीशी करते. त्या सगळ्यांना आजच्या मोर्चामध्ये इशारा आहे. जे कारस्थान करतात माझ्या राज्याविरुद्ध, माझ्या मुख्यमंत्र्याविरुद्ध, त्या सगळ्यांना आता संभाजीनगरचा मोर्चा हा आक्रोश मोर्चा, हा इशारा आहे. आम्हाला हात लावा तर तुमच्या हात जळतील, पेटतील, अशी त्या आग पेटली. आम्ही बघू ना, फार धमक्या वगैरे द्यायचं सध्या सुरू होतं कारण, पण नवाब मालिकने कार्यक्रम सुरू केल्यापासून करेक्ट सध्या मागे गेले आणि कमी पडला तर आपण आहोतच, अजून आमचं बरंच बाहेर यायचं. मित्रांनो, संभाजीनगरची क्रांतीभूमी आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या शहरावर फार मनापासून प्रेम केलं. आपण त्यांच्यावर प्रेम केलं आणि गेले अनेक वर्ष या शहरावरचा भगवा झेंडा आपण खाली उतरू दिला. आज सुद्धा आपले माननीय मुख्यमंत्री उद्धवजी इस्पितळात आहेत. त्यांनी चौकशी दिली, मोर्चा कसा निघतो आहे, किती गर्दी आहे, भगवे झेंडे किती आहेत, हे राज्याचे मुख्यमंत्री आज चौकशी करत होते. या शहरावरती असलेलं शिवसेना प्रमुखांचं सुद्धा प्रेम आहे. ज्या महाराष्ट्रानं कायम देशाला दिशा दिली आणि या मराठवाड्यानं महाराष्ट्राला लढण्याची प्रेरणा दिली, आणि हा लढा आजचा महागाई विरुद्धचा लढा. एक लक्षात घ्या,
मला भारतीय जनता पक्षाचे लोक सांगतात कशाकरता मोर्चा काढतात. तुला मोर्चा नाही काढायचं तर काय करायचं? थाळ्या वाजवून करोना गेला का? शेवटी उद्धव ठाकरेंना या महाराष्ट्रामध्ये 22 महिने संघर्ष करावा लागला, काम करावं लागलं, एक यंत्रणा उभी करावी लागली, तेव्हा करोना गेला. थाळ्या वाजवून करोना जात नाही बाबा. तसं तुमच्या थाळ्या वाजवून ही महागाई पण जात नाही. की जनता रस्त्यावर उतरेल तेव्हा तुम्ही महागाईला आपले नेते माननीय उद्धव ठाकरे त्यांनी राज्याचं नेतृत्व अत्यंत दमदारपणे केले आणि भविष्यामध्ये महाराष्ट्र देशाचं नेतृत्व करेल. भविष्यामध्ये उद्धव ठाकरे राष्ट्राचं नेतृत्व करतील अशा प्रकारचं वातावरण मला आज संपूर्ण देशामध्ये शिवसेनेविषयी भरपूर आकर्षण निर्माण झाले. प्रखर नेतृत्वाचा पुरस्कार कायम ठेवून संपूर्ण देशाची जनता या सगळ्यांना आपल्या पंखाखाली घेऊन शिवसेना पुढे चालली. आणि हे ज्यांना बघवत नाही त्यांनी या दंगलीचं राजकारण या राज्यामध्ये सुरू केलं. पण एक सांगतो, तुम्ही किती कारस्थानं करा, तुमच्या कारस्थानाच्या छाताडावर पाय रोवून आणि पुढे जाऊन आणि महाराष्ट्र आणि देश काढून चंद्रकांत खैरे आपण सुद्धा पक्षाचे नेते आहात. आपण अनेक वर्ष संसदेमध्ये आवाज उठवलेला आहे. महागाई वाढली याचं कारण आपण संसदेमध्ये नाही हे सुद्धा असू शकतं. बरोबर ना? व यापुढे आपल्याला हा आवाज उठवायला दिल्ली जायचा आहे. सातत्यानं लोकांचे प्रश्न घेऊन जायचे आहे. ही शिवसेना जे तळपता सूर्य आहे, तळपता सूर्य आग त्या आगीशी खेळू नका. भस्म तुम्ही व्हा. कोणी आले किती गेले संपले भरारा तरी शिवसेनेच्या नावाचा अजूनही धरारा. खूप लोक आले आणि खूप लोकांनी आव्हानं दिली आम्हाला. हे सरकार 2 दिवसात पाडतो, 15 दिवसात पाडतो, 1 महिन्यात पाडतो. तारखांवर तारखा चालू आहे. तुम्ही तारखा देत राहा, तुम्ही तारखा देत राहा, पण 25 वर्ष सरकार काय हालत नाही. आपण गुन्हामध्ये आलेला आहात, गुन्हामध्ये तप्त झालेला आहे. महिला वर्ग आहे. ही शिवसेनेची ताकद आहे. इतक्या मोठ्या संख्येनं महिला आघाडीवर होत्या. मी पत्रकारांनी इतकं सांगितलं, हा आक्रोश साधा नाही. हा आक्रोश म्हणजे खिंडी आहे. ही खिंडी या संभाजीनगरला पडलेली आणि जेव्हा मराठवाड्यात खिंडी पडते तेव्हा त्या खिंडीचा वणवा पेटायला वेळ लागत नाही असा या महाराष्ट्राचा आणि देशाचा इतिहास सांगतो. आणि त्या इतिहासाचं पहिलं पान इतिहास दिलं गेलेलं आहे. हा आक्रोश दिल्लीपर्यंत जाईल आणि दिल्लीचं तप्त सुद्धा या आक्रोशानं भस्म झाल्याचं राहणार नाही. तितकंच त्यात आपल्याला सांगतो आणि दूरता आपल्याला काय देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.